आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। 22 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल भाजपमधून लढणार। रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांबाबत मोठा दावा केलाय। भाजपसोबत असणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही। भाजपची साथ सोडून काही जण आमच्याकडे आल्यास त्यांना स्वीकारू। तटकरे पटेलांवर झालेल्या कारवाईचं स्वागतच आहे। रोहित पवारांनी हे विधान केलंय। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार। फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात, पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल।